तो वारला, तर त्याच्यानंतर लगेच 13 दिवसात आपण ही खरेदी केली आणि गावदेवीच्या कृपेत जय भोलेबाबाच्या कृपेत आपल्याला ही लागली चांगली गटाला. पण गाईचा नियोजन ते आपल्याला जमलं नाही. काय गाईचा नियोजन जसंच आम्ही उतरलो टेम्पोतून तसा आमचा गट लागला, त्याच्यामुळे गाडी बाहेर गेली, क्रॉस गेली, आम्ही तोंडा पण नाही धावली पाहिजे. मग आता जमायला किचकीच होते, मग येणाऱ्या कालामध्ये मोठा खेळ दिसेल वाटतं. हो, मोठा खेळ करायची तर इच्छा आहे. गावदेवीच्या कृपेत झाला तर 100% आपण करू. मित्रांनो, खिरकालीच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी पळाली. खिरकालीकरांचा रामा पहिल्याचा बैल नाही, आता तो गेलाय. पण आपण विचारूया चांगली गाडी दादानी केली नाही. काय बोलाल आजच्या गुलाला विषय? आम्हाला आनंद आहे, आमची गाडी झाली, कारण की मस्त मैत्रीपूर्ण गाडी झाली. आम्हाला आनंद आहे. मस्त बैल पण खूप पळाला, समोरचा बैल पण खूप पळाला, खूप चांगली साथ दिली, त्याच्यामुळे आमची गाडी झाली. बरोबर. आता कोणता बैल टाकला आज रामासोबत? आज रामासोबत पडलेगावचा सुंदर होता. गाडी आता 5-6 गुलाल झाले ते लगातार आम्ही तीच गाडी हाकलतो. एक गाडी पडली मध्ये, त्याच्यानंतर तीच गाडी हाकलतोय आम्ही. म्हणजे 6 वेळेला पायरा कंटिन्यू केला तुम्ही, एकदा पडली पण अजून पुढे पण पळवायचं काय? पुढे पण पळवायचं आहे, तीच गाडी राहणार आहे. बरोबर. गटाला पण न्यायची इच्छा आहे आमची, जो आता इथं 6 तारखेला होता आपल्या मुंबईला. बरोबर. याच्या आधी मग गटाला पाळलेली आहे का जोडी ती? याच्या अगोदर गेल्या वर्षी पाळलेली त्याच गटाला, पण गाईचा नियोजन ते आपल्याला जमलं नाही. काय गाईचा नियोजन जसंच आम्ही उतरलो टेम्पोतून तसा आमचा गट लागला, त्याच्यामुळे गाडी बाहेर गेली, क्रॉस गेली, आम्ही तोंडा पण नाही धावली बैलांची. बरोबर. आम्हाला म्हणजे समजलंच नाही तो नियोजन. आता या वर्षी लवकरच जाऊन लवकरच सर्व करायचं. बरोबर. मग आता काही चिठ्ठी वगैरे काही काढले का? चिठ्ठी आज नाव द्यायचं चिठ्ठीला, आज द्यायचं आहे ना? बरोबर. आता आज गुलाल पण झालेला आहे. कसं काय नियोजन केला? स्वतःच्याच मैदानामध्ये एक चांगला गुलाल बघा. स्वतःच्या मैदानामध्ये आपले भोलेबाबाचा, खिडकालेश्वर महादेवाचा आणि आमच्या गावदेवीचा आम्हाला खूप साथ आहे. घरच्या पाठीला आमची 100% पासून 90% गाडी होतेच आमची. बरोबर. जिंकतेच आमची गाडी. बरोबर. म्हणजे इथं रिझल्ट चांगला आहे. हा, रिझल्ट चांगला आहे. आता रामाची माहिती द्या मला, कसं काय दावणीला रामा खरेदी वगैरे? खरेदी आपण खोनीवरून केलेली. आमचेच मित्र आहेत हरेश ठाकरे म्हणून, त्यांच्याकडूनच खरेदी केलेली आहे खोनीवरून. खोनीवरनं खरेदी. तेव्हा किती वय होतं त्याचं? तेव्हा तरी असेल आदत होता, वर्ष असेल. मग तुमच्या दावणीला आलेला वर्ष झाला? हा, आमच्या दावणीला येऊन वर्ष आता झाला 31 तारखेला जानेवारी मध्ये. आणि दुसरा झालाय ना आता तो? आता जर दुसरा झालाय, आता दुसरं झाले. 2 महिने झाले दुसरा झाला. बरोबर. मापाला खूप मोठा बैल दिसतोय. हा, शरीर खूप मोठं आहे, त्याच्यामुळे गाडीचा आम्हाला जरा किचकीच होते. मग आता जमायला किचकीच होते, मग येणाऱ्या कालामध्ये मोठा खेळ दिसेल वाटतं. हो, मोठा खेळ करायची तर इच्छा आहे. गावदेवीच्या कृपेत झाला तर 100% आपण करू. बरोबर. आतापर्यंत कोणी कोणी साथ दिली बैलांनी, कुठल्या कुठल्या काय सांगा? आतापर्यंत आपल्या पायऱ्यामध्ये पाळले शिलचा राणा आणि बुरदुलचा शंकर झाला, नेतिवलीचा लक्ष झाला. नेतिवलीच्या लक्षामध्ये पण चांगली गाडी पाळलेली, फेऱ्याला याच मैदानात पाळलेली. बरोबर. मस्त गाडी पाळलेली. बरोबर. म्हणजे पैरे नामांकित चालूच आहेत म्हणजे आता. हो. आणि येणाऱ्या कालामध्ये पण मोठे पैरे होतील. मोठे पैरे होतील, दिसतील प्रत्येकाला. बरोबर. आता कुठल्या साईडनं पळतं एकदा सांगा ना मला. आता डावीतून आतूनच एकच खान पळतो. एकच डावीतून आतून. बरोबर. आता नावाने कुठल्या गाडी पळते आपली? नावाने गाडी पळते जय भोले आई गावदेव प्रसन्न, रामा ग्रुप खिडकाली. खिरकाली. बरोबर. आता जसं तुम्ही आदतमध्ये घेतला होता, कसं काय संगोपन केलं त्याचा? आदतमध्ये जसं आपण घेतला तसा म्हणजे आमचं नियोजन काही नीट बसला नव्हता. तेव्हा आम्ही हितेश पाटील म्हणून आहे, त्यांच्या गोट्यावर ठेवला होता. तर त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली. रॉकेट ग्रुप खिडकालीत ते पण आमचं म्हणजे बैल जेव्हा काय असतो ते स्वतःच्या गोट्यामध्ये ठेवतात आमचा बैल, त्यांची आम्हाला खूप साथ आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. बरोबर. आता त्यांची साथ आहे, पण पाठीशी खंबीर साथ काय? पाठीशी खंबीर साथ बोलू तर आमचे सर्व मित्र परिवार, बरोबर, काका परिवार आणि सर्व गावातले म्हणजे सर्व जे काय आहेत ना ते सर्व पोरं सगळं नियोजन करून घेतात. आम्ही जिथे चुकतो तिथे ते सांगतात आम्हाला असं नाही करायचं तसं, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जातोय. बरोबर. म्हणजे आता या खेळामध्ये किती वर्षापासून आहात? खेळामध्ये आम्ही काही वर्षापासून नाही. आता पहिले खोनीचा बिजली गोकुल म्हणून पालायचा, तेव्हापासून आम्ही खेळत आहे. आणि म्हणजे तिथून आता पुढे काही कारणास्तव म्हणजे गोकुल बैल तो वारला, तर त्याच्यानंतर लगेच 13 दिवसात आपण ही खरेदी केली आणि गावदेवीच्या कृपेत जय भोलेबाबाच्या कृपेत आपल्याला ही लागली चांगला पालायला लागला आपल्यामध्ये. तर म्हणजे आजोबापासूनच बैल होती, पण आम्हाला तेवढा काही हे नव्हता. म्हणजे सुटला होता नाद? हा, सुरुवातीला होता नाद. आम्हाला काय तेवढा हे नव्हता, आम्ही शर्तीत पण जात नव्हतो. आम्ही पहिले दुसऱ्यांच्या बरोबर जायला लागलो, त्याच्यानंतर मग स्वतःचा घेतला तेव्हा स्वतःचा घ्यायला लागलो. बरोबर. आता किती जणांचा ग्रुप आहे मग? कारण बैल सांभाळायला बरीच जण लागतात. ग्रुप खूप मोठा आहे गावातला, म्हणजे जे सर्व करतात ते गावातले आहेत. सर्व रॉकेट ग्रुप झाले आणि प्रत्येक ग्रुप म्हणजे जे गावातले आहेत ना त्यांची खूप साथ आहे आम्हाला. बरोबर. प्रत्येक गोष्टी साथ आहे.
त्यांच्या मुले आजपर्यंत आहे आम्ही इथे. बरोबर. आता वरदान ग्रुप खिडकाली झाला, वापस झेंडा ग्रुप खिडकाली, असे खूप म्हणजे आहेत गावांचे प्रत्येक साने हरणे ग्रुप खिडकाली झाला, ते पण चांगले म्हणजे प्रत्येक जण आम्हाला खूप साथ देतो. बरोबर आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चाललोय आता पुढे. बरोबर. आणि कुठेतरी रामा पण तुम्हाला साथ देते पुढे जाण्यासाठी. 100% तो साथ म्हणजे त्याची साथ आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहे. तर आम्हाला कोणी विचारलं नसतं, त्याच्यामुळे आम्ही इथे आम्हाला विचारतात. बरोबर आहे. आता जसं पलतोय, आता बघा तुम्ही सांगितलं सुरुवातीला काही बैलाची नावं घेतली, आत्ताच्या घडीला ती नामांकित बैल आहेत. कसं काय पुढे नियोजन असेल, कारण तुम्हाला आता पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या होतील. हो, तर पायऱ्या करतात राम पाटील म्हणून. मला काही पायऱ्यांची जास्त काही माहीत नाही, तेच करतात पायऱ्या. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तसं तुम्हाला काही अडचणी झाल्या का सुरुवातीला, की याच्याकडनं मागणं तर त्यांनी नाही दिला? हो, अडचणी तर खूप झाल्या, पण आपण तेवढा नाही काही लक्ष दिला, कारण की अडचणीतून पुढे जाणं आपल्याला भाग आहे 100%. त्याच्यामुळे आम्ही पैरा मागत राहिलो. नाही असं नाही की बाबा एकेन नाही दिला तर आम्ही नाही मागत, पैरा मागत राहिलो. तर त्याच्या कृपेत आपल्याला दिला पैरा त्यांनी, त्याच्यामध्ये आखला आपण बाई. बरोबर आहे. आता तुम्ही यंग आहात, आता तुम्ही आताच बघता या खेळामध्ये आहात. आत्ताच्या घडीचा खेळ चाललाय हा कसा तुम्हाला वाटतं, काय बोला? आत्ताच्या घडीचा खेळ चांगलाच आहे खेळ, पण जो जोपासेल, जो काम धंदा करून खेळ खेळेल त्याच्यासाठी चांगला आहे. म्हणजे जो कामधंद्याला नाही त्या नादामध्ये नाही टिकू शकत, कारण की पैसा खाना पाणी झाला बैलाचा, टेम्पो भाडा झाला, सर्व सुटायला आता तुम्हाला माहितीच आहे किती पैसे लागतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे. बघा अनुभवाचं बोल आहेत, कुठेतरी वय कमी पण अनुभव मोठा. आता येणारा काल तुमचा खूप मोठा असणार आहे. खिरकालेचं जो खिरकालेश्वर मंदिर आहे, काय अपेक्षा मागणार तुम्ही त्याच्याकडनं? देवाला एकच आमची विनंती आहे, आमचा बैल असंच पलत राहावा, आपल्या गावाची बैल अशीच पलत राहावी, बस आम्हाला बाकी काय नको. बरोबर. चला, तुम्हाला आज जर गुलाल झाला, पुन्हा पण तीच गाडी पलवा आणि गुलालात राहावा. माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. आज जसा तुम्हाला मी देवाकडनं मागणं मागितलं आहे, पण बघा अजून एक गोष्ट आहे, आपल्याला गुलाल तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्याला बैलाची गाडी व्यवस्थित पलेल, त्यानंतर ज्या वेळेला त्याची सुट्टी व्यवस्थित होईल. काय बोलाल सुट्टीविषयी? सुट्टीचा एकच झाला आमचा एकमेव सुरुवातीपासून आहे, चंदू भंडारी हेडूसन. आज आहे, आज बैलाची सुट्टी करतो पहिल्यापासून. आणि म्हणजे जो तो बैल सोडतो ना, त्याच्यावर बैल उडतो तसंच निघतो. म्हणजे स्पीड तर त्याच्यावर हातावर जास्त स्पीड आहे त्याला, तो सोडतो. त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी या क्षेत्रात त्याच्यामुळे पण नाव आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी आहे दादाकडे कला आहे, त्याच्यामुळेच म्हणजे आहे. बरोबर. चला, तर मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आपण आता रामाची मुलाखत काढली. रामाच्या सोबत त्यांच्या गावचा अजून एक वासरू तुम्ही या साईडला बघू शकता. पहिलाच गुलालाचा मानकरी झालाय. थोडक्यात आपण विचारूया आणि ही मुलाखत रामाच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय सांगाल, वासराचं नाव सांगा? वासर नाव महाकाल. बरोबर. आणि कुठल्या नावाने गाडी? आपली जय गावदे भोनात प्रसन्न आपला कैलासवासी लालचंद शेलार, तेजस फडके आणि तेजस पाटील या नावाने गाडी. आता पहिलाच गुलाल, मग कसा पहिलाच गुलाल म्हणजे आमचा अचानक रात्री सकाळी 11ला पहिला कॅन्सल झाला. बोलतं बैल आणाल कोण नाही, तर बैल आणला, बरं घेऊ चल बरं बघू काहीतरी. आणि स्वतःहून आपल्याला एक बैल आला, बोलतं पलवायचं आहे का, तर ठीक आहे पल्लू बरं आपण, आणि चांगलासा गुलाल केला. बरोबर. किती महिन्याचा वासरू आहे? आत्ताशी 10 महिन्याचा वासरू. 10 महिन्याचा वासरू आहे, म्हणजे दिसायला खूप मोठा आहे. आता खरेदी वगैरे झाला आहे का? खाली खरेदी आपण आता झालं 2 महिने घेऊन. 2 महिने झाले ना. मग आता कसं काय नियोजन असेल, कारण आज पहिलाच गुलाल घेतलाय, आता इथून सुरुवात चालू झाली तुमची? सुरुवात पण चांगलीच केली, पब्लिकने पालून. पब्लिकने पाळाला ना. बघा, पब्लिकच्या बैलाला आताच्या घडलं मुंबईला खूप डिमांड आहे, म्हणजे भविष्य त्याचं तुम्ही चांगला घडू शकता. 100%. आता नाव वगैरे काय ठेवलं? काय नाव त्याचं महाकाल ठेवलंय. महाकाल ठेवलं ना, तुम्हीच ठेवलं का? आमची इच्छा होती, मी सोमवारच्या दिवशी खरेदी केली, तर इच्छा होती एक शंकराच्या नावापासून काहीतरी नाव यावा, तर आम्ही जाऊन भरजीला विचारला, तर मग अक्षर आला, त्याच्यावर आम्ही महाकाल. बरोबर. आणि तो पण देवाचंच नाव आपल्या भोलेनाथाचं. आता जसं तुम्ही आजचा हा पहिला गुलाल घेतलाय, आता घरी गेल्यानंतर काय आनंद असेल, कारण कुठेतरी आजच्या तुमच्या धावणीचा गुलाल 100%. घरच्यांना आनंद असतो. बरोबर. आता वासरूच आहे का धावणीला? अजून कुठली पहिल्या? वासरू आहे, अजून एक तो आहे, त्याची गाडी पडली. त्याची पडली ना. बरोबर. चला, म्हणजे त्याची पडली पण वासराने घेतला गुलाल. म्हणजे आता 2-2 नियोजन केल्यानंतर एक तरी गुलाल झाला तरी आपल्याला तो आनंद होतो. चला, शुभेच्छा तुम्हाला, आणि लवकरच एक मोठी मुलाखत पण आपण वासराची चांगल्या या गाडीमध्ये घेऊया. चालेल, धन्यवाद.